बऱ्याच उद्योजकांना एका विशिष्ट वेळेनंतर व्यवसाय दुसऱ्या पातळीवर घेऊन जायचा असतो आणि तेव्हा असं होतं की ज्या प्रकारे आपण बिझनेस चालवतोय त्याच्याऐवजी जर एखादी प्रोफेशनल टीम घेतली तर तो व्यवसाय आणखीन वाढेल. आपल्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की जिथे फॅमिली मॅनेज बिझनेसेस आहेत, पण लॅक ऑफ प्रोफेशनल टीममुळे बरेचसे बिझनेसेस हे ग्रो होत नाही आहेत. तर हे मला वाटतं प्रोफेशनल टीम आणण्यामागे बरेच लिमिटेशन्स आहेत. तर त्यातलं पहिलं लिमिटेशन मला असं वाटतं की मॅचिंग द कल्चर ऑर मॅचिंग द सिस्टम अँड प्रोसेस ऑफ द ऑर्गनायझेशन, किंवा त्या ज्या प्रकारे आपण आत्तापर्यंत व्यवसाय करत होतो तो प्रकाराला आपण थोडेसे कम्फर्टेबल झालेलो असतो. तर ह्या प्रोफेशनल टीम्ससाठी काय काळजी घ्यायला हवी? 1999 मध्ये मी आनंद महिंद्रांना पहिल्यांदा भेटलो एका मोबाईलच्या संदर्भात. आणि 1999 मध्ये जेव्हा मी त्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये भेटलो तेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये 4-5 लोक होते, वयस्कर लोक होते. तिथे सगळ्यात यंगस्ट, मला सोडल्यानंतर सगळ्यात यंगस्ट वॉज मिस्टर आनंद महिंद्रा. आणि त्यांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली. 99 मध्ये 1999 म्हणजे 26 वर्ष अगोदर ते मला म्हणाले की या रूममध्ये सगळ्यात तरुण मी आहे आणि ही माझी टीम आहे, ही माझी सपोर्ट आहे. तर ही अशी लोक होती जी त्यांच्या वडिलांबरोबर सुद्धा काम करत होती. मग आज जर मी आनंद महिंद्रांना पाहतोय ना, तर त्यांच्यापेक्षा तरुण लोक त्यांच्या टीममध्ये आहेत आणि दे आर ऑल प्रोफेशनल्स. म्हणजे त्यांचं काही लेगसी बॅकग्राऊंड नाही आहे. दे आर ऑल प्रोफेशनल्स, कम फ्रॉम व्हेरियस ऑर्गनायझेशन्स विथ एक्सपिरियन्स. आणि आता ते महिंद्रा अँड महिंद्राला मोठं करतायत. वी हॅव सीन द चेंज. आपण महिंद्रा या कंपनीमध्ये कितीतरी चेंज पाहतोय. असे अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांची ग्रोथ फाउंडर्सपेक्षा जास्ती प्रोफेशनल्सनी आणून दिलेली आहे. तर योग्य वेळेला प्रोफेशनल्सना ऑनबोर्ड करणं महत्त्वाचं आहे. आणि कुठच्या टाईपचे प्रोफेशनल्स हवे आहेत हे आपल्या हातात असतं. आता द स्मार्टनेस ऑफ द फाउंडर विल रेस्ट्रिक्ट ओनली टू हाऊ ही कॅन सिलेक्ट पीपल. शेवटी किती टेक्नॉलॉजीचा बिझनेस असला ना तरी तो मॅनपॉवर बिझनेस आहे आणि द फाउंडर इज ऑलवेज अ HR मॅनेजर. म्हणजे त्याला चांगले लोक, चांगले प्रोफेशनल्स निवडता आले पाहिजे. जर त्यांनी चांगले लोक निवडले, त्याच्यापेक्षा हुशार लोक पण त्याच्याबरोबर काम करतात, त्याच्या खाली त्याच्या बाजूला नाही, त्याच्या बरोबर काम करणारी लोक. आणि नेहमी इंडिव्हिज्युअल व्यक्तीची केपेबिलिटी आणि कॅपॅसिटी त्या फाउंडरपेक्षा कितीतरी पटीने चांगली असली पाहिजे, जास्ती असली पाहिजे, तरच तो यशस्वी ठरू शकतो. करेक्ट. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.